हॅलो आपण पाहतोय कोणता तालुका इथे मात्र अग्रेसर ठरणार आहे, रोहा तालुका की अलिबाग तालुका। आपण पाहायला गेलं तर नाणेफेकीचा कौल हा सोनेश्वर निवी, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला लावून प्रथम महेंद्रजी म्हात्रे साहेब यांचं देखील व्यासपीठावर स्वागत केलं येतोय, सन्मान केला जातोय। प्रवीणजी ताडकर साहेब खरोखर सर्वांचं मात्र मनमुराद इथे एक दिलचाहता व्यक्तिमत्व असलेला यांना खरोखर सर्वांना मानवंदना देतोय। सगळ्यांना एक गुलाब पुष्प देऊन शाळेची मायेची शाळ प्रदान करतायत। सलामीची जोडी मैदानामध्ये येते, तर मी या मैदानामध्ये मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे मित्रांनो। आपण पाहतोय ज्याची एक कंजूस गोलंदाजीमध्ये मार्गदर्शक असलेला हा मनीष सामना करेल तो मात्र अजिंक्य स्ट्राइक साठी आहे, नॉन स्ट्राइकला फलंदाज आहे तो मात्र अविनाश। एक धमाकेदार खेळ वंदना करतोय, चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळतीये। या दरम्यान मात्र एक याच्याकडे पाहिलं जाते कंजूस गोलंदाजीमध्ये महेशजी पत्के साहेब खरोखर मंगेशजी पत्के साहेब यांचं देखील येतोची सन्मान होतोय, कारण की पाहिलं गेलं तर सर नक्कीच प्रवीणजी साहेबांसोबत असतात। आणि हॅलो तसेच महेंद्र मंगेश ताडकर यांचं देखील येतोची सन्मान होतोय। पत्की साहेबांचा देखील स्ट्राइक साठी येतो अजिंक्य, नॉन स्ट्राइक फलंदाज अविनाश आणि मात्र गोलंदाजी मार्ककडे आहे तो मात्र मनीष। डॉट पद्धतीचा गोलंदाज इथे मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला गेला इथे मित्र 2 मिनिटं। ओहो मात्र स्लोड बॉल पद्धतीचा चेंडू डिफेन्स करून स्वर्लेच्या दिशेने डीप स्केअरच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षण तैनात आहे, जबरदस्त चेंडू हातामध्ये सांभाळेल इथे मात्र खरोखर चुकीला माफी नाही मित्रांनो। काय मित्रांनो रडिंद मिटिंद करता करता एक चुकीचा कॉलिंग झाला आणि कॉलिंग होता होता मात्र एक खंदा फलंदाज तसेच किशोरभाई गायकर यांचं देखील येतोची सन्मान होतोय। आपण पाहुणे मंडळीमध्ये आला तिथे मात्र गायकर साहेबांचा देखील येतोची सन्मान होतोय। ज्या वेळी मात्र ताडकर साहेबांनी आवाज दिल्यानंतर मात्र आपल्या लगेच इथं संकेत फलंदाजी मार्ककडे येतोय, एक उत्कृष्ट असा फलंदाज आणि मॅच मध्ये पूर्णपणे ज्यावेळी मॅच अडचणीत होता तेव्हा मॅच पूर्णपणे काढण्याचं काम मात्र संकेत यांनी नक्कीच केले आहे। इथे मात्र बघूया शेवटचा अंतिम सामना क्वालिफायर राऊंड साठी कोणता संघ अग्रेसर ठरेल। हशिवराज संघ आपण पाहतोय आणि निवी संघ, दोन्ही संघ मातबगार संघ आहे। दोन्ही संघांचा जेवढा बोलाल तेवढी स्तुती कराल तेवढी कमी आहे। ज्या वेळी मात्र संघांना अडचणीचं त्यावेळी तारणहार ठरणारा हा संकेत मात्र बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल। धाव संघ पहिलं षटक प्रगती पथकावर आहे, पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। मनीषने मात्र एक रघुनाथजी ताडकर साहेब यांचा देखील येतोची सन्मान होतोय। आपण पाहतोय मनीषकडे, मनीष ज्यावेळी पाहिलं जातं ते मात्र संकेतकडे देखील चांगल्या प्रकारची स्फोटक फलंदाज दरम्यान सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते। ज्यावेळी बॅकफुट बरोबर अगदी खेळण्याचा पूर्णपणे इरादा फसला मित्रांनो। ज्यावेळी पाहिलं जातं की मनीष एक सुंदर असा गोलंदाज आहे, ज्यावेळी फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय त्याच्या अपोजिट मात्र मनीषच्या मनामध्ये चालू असतं। तेवढ्याच वेगाने गोलंदाजी करतो, तेवढ्याच वेगाने त्याच्या बॅट्समनच्या फलंदाजीवर काय मित्रांनो याच्या मनामध्ये चाललंय, कोणता फटका खेळणार आहे त्याच्या अपोजिट गोलंदाजी करायचा हा त्याच्याकडे मानस आहे मित्रांनो मनीषकडे। चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे। ज्याप्रमाणे चेंडू झडप घातली त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील त्याच पद्धतीचं झालं। याच दरम्यान मात्र एक धावेची इथे मात्र सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली। संकेतच्या बॅटमधून एक मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला होता, परंतु तेवढ्याच वेगाने मात्र क्षेत्ररक्षण देखील त्या अप्रतिम झालं आणि एकच धावे समाधान मानलं लागतं संकेतेला। धावसंख्येत एकली भर पडली, धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या होतीये 2 धावसंख्या। हो मात्र पंचाकडे दाद वागले ते इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी। ज्या वेळी पाहिलं जातं की अगदी मनीषकडे पाहिलं जाते वेगवान गोलंदाजी, एक डावखरा गोलंदाज म्हटलं तर खरोखर चामुंडावासची नक्कीच आठवण करून देईल। ज्या वेळी चामुंडा श्रीलंकेचा चामुंडा वासकडे पाहिलं जातं त्याप्रमाणे वेगवान गोलंदाजी असायची, परफेक्ट लेनवर चेंडू अदलायचा आणि मात्र फलंदाजाला मात्र नतमस्तक करायचा, अशा पद्धतीचा गोलंदाजीचा वारस चालवतोय। इथे मात्र मनीष मात्र चांगल्या प्रकारची इथे गोलंदाजीची छाप सोडतोय। धावसंख्या मात्र स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 2।
काय मित्रांनो, गोलंदाजीला आहे, गोलंदाजीला वेग सोबत अगदी अंकुश ठेवण्याचं देखील काम करत आहे. ज्या वेळी पाहिलं जातं की ज्या वेळी फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय तेवढ्याच पद्धतीच्या मनामध्ये चाललं असते मनीषच्या मनामध्ये. कारण की हा चेंडू कोणत्या दिशेने खेळण्याचा असेल तेवढ्याच वेगाने स्लोवड पद्धतीचा चेंडू टाकला जातो. विकेट किपरचं काम प्रसाद पाटील सर नक्कीच आपल्या चांगल्या पद्धतीने करत आहेत. याच दरम्यान मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 2 धावा. आपण पाहतोय शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील हा क्वालिफाय राऊंड साठी झालेल्या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजी अप्रतिम होतोय. गोलंदाजी मार्कडे येतोय मंथन डाकी. आपण पाहिलं जातं मागच्या मॅच मध्ये देखील थोडंसं मागणं ठरला होता, परंतु आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल. ज्याप्रमाणे पाहिलं जातं संकेतकडे, संकेत देखील तेकडा वेगवान फलंदाज आहे, परंतु इथे मात्र मंथन डाकीकडे पाहिलं जातंय. चेंडू चेंडू हवेमध्ये. इथे मात्र पॉइंट क्षेत्र तैनात आहे. ओहो, कोणतीही चूक होणार नाही. डीजे थँक्यू डीजे. फलंदाजी मार्कडे येतोय तो मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय यशवंत. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र पहिलाच गडी गमवतोय तो. इथे संकेत रूपी खेळाडू नक्कीच बाद झाला. तंबूचा रस्ता परतला. इथे मात्र मंथन मात्र आपली छाप सोडते. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट. बॅटर नेम आहे तो मात्र यशवंत. फलंदाजी मार्कडे येतोय सामन्यासाठी. मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकतो का? सामना करतोय मंथन डाकीच्या गोलंदाजीचा. ओ हो हो हो, मात्र सुंदर गोलंदाजी. पाहण्या योग्य आहे गोलंदाजी. फलंदाजाला मात्र बॅकफुटवर ठेवण्याचं काम मंथन डाकी करत आहे. कोणती मुवमेंट करून दिले नाही. कोणत्याही प्रकारे ज्यावेळी मुवमेंट करेल तोपर्यंत चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तारामध्ये गेला. या प्रकारे चांगल्या प्रकारची इथे गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. प्रत्येक चेंडू बरोबर काय करून व्हरायटीज करतोय. ज्याच्या वेळी आपण पाहिलं जातं की मंथन डाकीकडे एवढ्या वेगाने गोलंदाजी चेंडू इथे मात्र सरसव खेळून पुढे सरसवण्याचा प्रयत्न. इथे मात्र सहजरित्या एक धाव काढलेली आहे. एक धावेवर मात्र समाधान मानायला लागेल. इथे मात्र वेगवान गोलंदाजी म्हटलं गेलं तर खरोखर आपल्याला नक्कीच आठवण पडेल ती सोहेब अख्तरची. आपण पाहायला गेलं तर पाकिस्तानचा एक वेगवान गोलंदाज सोहेब अख्तर. आपण त्याच्याकडे पाहिलं जातं 161.5 अशा किलोमीटर प्रति ओव्हरनी गोलंदाजी करणारा हा पहिला एकमेव खेळाडू आहे. तो मात्र एक फास्टर गोलंदाजी करणारा हा मात्र इथे पाहिला जातो सोहेब अख्तरकडे. आपण पाहतोय इथे मंथन डाकीकडे तेवढ्याच वेगाने गोलंदाजी करण्याचा एक माणूस आहे. बॅट इथे मात्र कहाबी इथे एक परवणी दिली आणि मोठा फटका पाहायला मिळाला तो मात्र डीजे. करणं हे नक्कीच माहिती आहे. ज्या वेळी पाहिलं गेलं तर मनीषने मात्र सुरुवात अप्रतिम केली. त्याच दरम्यान मात्र मंथनने देखील एक थोडा एक षटकार नक्कीच खर्च केलाय, परंतु ज्यावेळी पाहिलं गेलं पहिला चेंडू मध्ये सुरेख मध्ये होता, परंतु इथे मात्र कमबॅक करणं हे नक्कीच मंथन डाकीला माहिती आहे. बॅटच्या वाटत कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो. लॉक ऑफ द चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव किती रे 2 धाव घेण्याचा इरादा, परंतु एकच धावे समाधान मानायला लागेल. ते मात्र इथे अजिंक्यला धावसंख्येत 1 नी भर पडली. आपल्या बाजूने उजवून केला आणि आता मात्र गोलंदाजी मार्ककडे येतोय पिंट्या पाटील. एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय हशिवऱ्या संघाकडून, परंतु सामना करतोय तो अजिंक्य. बॅटच्या स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा हा चेंडू. इकडे मात्र मनीष आहे. मात्र पहिल्या सामन्यामध्ये एक चुकीचा क्षेत्ररक्षण केला होता. आता मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम होते मनीष कडून. मनीष देखील चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्येत पुन्हा 1 नी भर पडतीये. एकेरी दुहेरी धावसंख्या मात्र पुढे सरसावतीये तो निवी संघ. धावसंख्या 1 नी पुढे सरसावली. धावसंख्या पुढे झाली ती 11 धावसंख्या जातोय. तिसरं षटक प्रगती पथकावर आहे. तिसरं षटक म्हटलं जातं हे हाणामारीचं षटक. या षटकामागे किती धावसंख्या उभारू शकतो तो मात्र निवी संघ. इथे मात्र बॅटच्या चेंडू तिकडे
चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होते डी वेक्टर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि याच दरम्यान मात्र एक धावेची पुन्हा भर इथे मी पाहतोय अगदी धीम्या गतीने चाललेला नेव्ही संघ कोणती मात्र कोणती उत्साह नाही कोणताही संघ नाही इथं मात्र एक एक दुहेरी धावेर संघ मात्र पुढे सरसावते मोठे पटके आपल्याला पाहायला मिळत नाही सर्व क्रीडा रसिकांचं देखील मनोरंजन होत नाहीये क्रीडा रसिक अवतुरे पाहत असतात की धावसंख्येचा डोंगर रत्न ही मात्र क्रीडा रसिकांची आवड असते बॅटच्या बट्ट्यात चेंडू चेंडू हवेमध्ये मात्र मनीष आहे कोणतीही चूक होणार नाही मित्रांनो त्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये पाहिलं गेलं तर डीजे पिंट्या अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळते रोखण्याचं काम नक्कीच करतो तो पिंट्या पाटील ओहो बॅटचा काढा लागून फर्स्ट लिफ्टच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला एकच हवेर समर्थ मानला गेला तो मात्र विनायकाला आणि खरोखर एक मॅच मध्ये जेवढं रोमांचकारक परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे तेवढी मात्र रोमांचकारक परिस्थिती पाहायला मिळत नाही धीम्या गतीने चालला नेव्ही संघ ज्यावेळी मोठे मोठे पटके नक्कीच लागावला जातोय परंतु रोखण्याचं काम मात्र हशिवराज संघ नक्कीच करतोय कोणतीही मात्र मोठे पटके खेळून देत नाहीये इथे मात्र मोठा फटका नक्की यशवंतच्या बॅट मधून निघाला लॉंग ऑफ दर्शनी चेंडू ट्रॅव्हल झाला मोठा फटका भूत इथे मात्र 6 धावांचा फटका डीजे
शेवटचं आज पहिल्या दिवसातील मात्र हा शेवटचा सामना रंगतोय तो हशिवरे वर्सेस निवी यांच्या दरम्यान आपण पाहायला गेलं 18 चेंडूचा खेळ झालाय जिंकण्यासाठी 19 धावांचं 20 धावांचं आव्हान आहे स्ट्राईकसाठी प्रसाद पाटील पहिला चेंडू अगदी अकुटपेचा काहीतरी स्क्वेअर लेजने खेळला गेला तिकडे मात्र अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय जोपर्यंत चेंडू हातामध्ये सामावला जातोय तो एक धाव मात्र निश्चित आपल्या खात्यामध्ये जमा होतीये या एक धावेने मात्र श्री गणेशा करतोय जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असताना मात्र स्ट्राईक एंड कडे येतोय तो मात्र पिंट्या पाटील ज्यांनी या मैदानामध्ये हा आकार वजवलाय चांगल्या प्रकारची फलंदाजी करत मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले परंतु गोलंदाजीचा बोलबाला अजिंक्य बॅट वाटतात मॅन फ्रॉम हसिवरे डीजे मोठा बादशाह समजला तो मी का मोठा आहे हे दाखवण्याचं काम नक्कीच करतोय परंतु पुन्हा एकदा कमबॅक करणं अजिंक्य एक चांगल्या प्रकारची वेगवान गोलंदाजी पाहतो आजच्या दिवसातील अजिंक्य एक सुंदर असा वेगवान गोलंदाज आहे चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय चांगल्या प्रकारचं योगदान देतोय आपल्या संघासाठी याच दरम्यान मात्र जिंकण्यासाठी 20 धावांचं समीकरण असताना धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 7 धावा येणारे काही चेंडू सांगतील परंतु ज्याप्रमाणे पिंट्याची जर बॅट या मैदानामध्ये बोलली तर मॅच पूर्णपणे संपुष्ट आणण्याचं काम नक्कीच करू शकतो सुंदर उचली घेणारा चेंडू अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला तिकडे क्षेत्ररक्षण तैनात आहे ज्यापर्यंत हातामध्ये सावळेल तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित आपल्या खात्यामध्ये जमा केली एक धीम्या गतीने झाला होता ज्याप्रमाणे निवी संघ खेळत होता तोपर्यंत मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही परंतु धावसंख्या उभारण्याचं काम नक्कीच केलं ते 19 धावा आणि जिंकण्यासाठी 20 धावांचं आव्हान ठेवलं परंतु हशिवरा संघाकडे एक मातबगार संघ आहे त्यांच्याकडे जर पाहिलं जातं हो मात्र पॉइंट रेषेने कटवून काढल्या तिकडे मात्र सीमारेषेला चेंडू ट्रॅव्हल होतोय इथे मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अप्रतिम सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत केलंय ज्या वेळी पाहिलं गेलं तर या मैदानामध्ये काय 4 एक धाव ही महत्वाची असते आपण जर पाहिलं गेलं तर इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया हा फायनलचा सामना मात्र वर्ल्ड कप झाला होता तेव्हा एक धावीसाठी ऑस्ट्रेलिया संघ झुजत होता आणि चांगल्या प्रकारचं योगदान देणे 20 ते 25 धावा कन्वर्ट केल्या होत्या आणि त्याचाच मोबदला मात्र मिळाला होता तो मात्र ऑस्ट्रेलिया संघाला हो मात्र अजिंक्य वारंवार तेच गोलंदाजी करतोय ज्याच्या वेळी आपण पाहायला गेलं की अजिंक्यकडे तीच वेगवान गोलंदाजी नक्कीच पाहिली जाते कारण की आपण पाहायला गेलं तर भारतासारख्या एक दिग्गज फलंदाजाला मात्र रोखण्याचं काम देखील ऑस्ट्रेलियाने केलं होतं आणि ज्याच्या वेळी मात्र धावांचा डोंगर रचण्याचं काम करताना असताना मात्र रोखण्याचं काम हेझलवुडनी मात्र शेवटच्या क्षणाला सूर्यकुमार यादवला देखील पूर्णपणे नतमस्तक केलं होतं आणि तोच मात्र संघ विजयशी प्राप्त केला होता याच दरम्यान मात्र क्षेत्ररक्षण हा खरोखर एक पाहिलं जातं क्रिकेटमध्ये एक महत्वाचा पाया आणि मात्र गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे तशी पाहिलं गेलं तर अगदी गायनाला देखील ढोलकीची साथ हवी असती तशी मात्र या मैदानामध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे इथे मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय प्रशांत पाटील मॅन फ्रॉम हसिवरे सामना करतोय तो मात्र संकेतच्या गोलंदाजीचा जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता समीकरण पाहिलं गेलं तर एकेरी 2 धावेचं आहे रिव्हर्सिव खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पॅडवर आदळला इकडे मात्र एकच धाव घेतलेली आहे एकच धावे समाधान मानला गेले प्रसाद पाटील याला रिव्हर्सिव नक्कीच प्रयत्न होता कारण की ज्यावेळी पाहिलं एक वेगळं टोनिंग करायचा प्रयत्न होता परंतु ज्याप्रमाणे हा संकेतकडे पाहिलं तर संकेत देखील एक वेगवान गोलंदाज आहे त्याच्याकडे देखील व्हरायटीज आहेत त्याप्रमाणे बघूया पिंट्याला काय मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून नतमस्तक करण्याचं काम नक्कीच करेल परंतु पिंट्या देखील एक टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं जातं त्याच्याकडे तर मोठा एक हो मात्र उचली घेणारा चेंडू काहीसा समजला नाही चेंडू मात्र एवढा उचली घेणारा होता चेंडू कुठल्याच म्हणून परफेक्ट चेंडू आदर विकेट किपरच्या दस्तारामध्ये याच दरम्यान मात्र एक निर्धाव चेंडूचा सांगता होती 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता समीकरण पाहिलं गेलं तर अगदी सोपं आहे परंतु सोपाचा हो मित्रांनो काय गोलंदाजी आहे ज्या वेळी आपण पाहिलं जातं की लेग स्पिन कसं करावं आणि लेग स्पिनचा कन्वर्ट कसा विकेट करावा याच दरम्यान मात्र संकेतकडे व्हरायटीज आहेत मित्रांनो ज्या वेळी पाहिलं गेले की हा चेंडू पडल्या क्षणी आम्हाला असं वाटलं होतं की हा चेंडू परफेक्ट लेनवर आदळलाय काय मित्रांनो गोलंदाजी करतोय पिंट्याला मात्र बॅकफुटवर ठेवण्याचं काम करतोय ज्या वेळी पिंट्या मोठ्या फटके खेळण्यामध्ये महारत असेल अशा पिंट्याला मात्र रोखण्याचं काम नक्कीच संकेत करे तुला देखील सॅल्यूट आहे आपण पाहायला गेलं की गोलंदाजाचं कौतुक कमी होतं मित्रांनो परंतु गोलंदाजाचं कौतुक यासाठी व्हावं की ज्या वेळी मात्र फलंदाज मात्र अगदी स्फोटक फलंदाजी करत असतो तेव्हा मात्र गोलंदाजी थांबवण्याचं काम नक्कीच करतोय तो मात्र संकेत
इथे मात्र स्टेट ड्राइव्ह पद्धतीचा फटका, तिकडे मात्र अजिंक्य आहे, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतोय, एकच धावेवर समाधान मानायला लागेल, धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या होती ती मात्र 12, अजून येणारे मात्र काही चेंडू शिल्लक असतील, 7 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण जर धावसंख्या जर जास्त असती तर मला मित्रांनो इथे जरी 10-1 धावा जास्त असत्या तर नक्कीच थोडंसं जड झालं असतं, कारण की या मैदानामध्ये पाहिलं गेलं तर काय मित्रांनो गोलंदाजी आहे, ओ हो, कारण की इथे मात्र पिंट्या पाटीलला देखील खेळायला मात्र भाग पाडतोय, बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न करतोय, अशा पद्धतीची गोलंदाजी तुला देखील सॅल्यूट आहे मित्रा, कारण की ज्या वेळी गोलंदाजी या मैदानामध्ये पाहिली जाते, परंतु अशा पद्धतीची गोलंदाजी संकेतकडून मात्र वारंवार होते, त्याचं कौतुक नक्कीच करेन, कारण की ज्याप्रमाणे गोलंदाजीला धार आहे, अगदी प्रसाद पाटील सारखा मोठा हिरा, अगदी पिंट्या पाटील सारखा मोठा हिरा, याला रोखण्याचं काम नक्कीच मित्रांनो संकेतनी केलेलं आहे. इथे मात्र जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. इथे मायला क्वालिफाय राऊंड साठी हा सामना एक रोमांचकारक परिस्थितीमध्ये येतोय, त्यावेळी सूर्य मावळतीकडे असतो, इथे मैदानामध्ये थोडासा बरं नमी असते, या नमीचा नक्कीच फायदा होतो आणि या मैदानावर मात्र गोलंदाजचा बोलबाला असतो. आपण उन्हाच्या तडाख्यामध्ये जेव्हा चेंडू जेव्हा पडला जातो तेव्हा मात्र बॅटवर कनेक्ट होतो, परंतु इथे ज्या वेळी मात्र अगदी पाहिलं गेलं की सूर्य मावळतीकडे असतो त्यावेळी मात्र चेंडू मात्र खालवर पद्धतीचा राहतो आणि खेळायला जड जाऊ शकतो. इथे मात्र गोलंदाजी मार्ककडे येतोय, गोलंदाज अतिश, आपण नक्कीच आतिशकडे पाहिलं जातं, अगदी मलिंग ऍक्शन मध्ये याचं ही चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो, याच्याकडे देखील व्हरायटीज आहेत, 6 चेंडू मध्ये 6 धावांचं समीकरण देखील जड जाऊ शकतं, कारण की प्रसाद पाटील जरी मोठा हिरा असला तरी अतिशकडे देखील व्हरायटीज आहेत आणि अतिशकडे देखील त्याच पद्धतीची गोलंदाजीची धार आहे. परंतु बघूया क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, क्षेत्ररक्षण पूर्णपणे तैनात आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट 5 लेग, इकडे स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ, तिकडे कव्हर डीप कव्हर आहे, इकडे एक्स्ट्रा कव्हर आहे, पूर्णपणे क्षेत्ररक्षण तैनात आहे. याप्रमाणे पाहिले गेलं तर की 6 चेंडू आणि तब्बल 6 धावांची आवश्यकता. चेंडू सीमा पार, डीजे